कौरवांकडे 11 अक्षौहिणी सैन्य होतं, पण तरीही पांडवांचा विजय निश्चित होता. असं का? तर चला श्लोक पाहूया. भगवद्गीता अध्याय प्रथम श्लोक 14. तथा शैते हर्रे युक्ते महती स्यंदने स्थितो माधवा पांडवाचैव दिव्यो शंखो प्रदद्मतुहा. म्हणजेच शत्रूने शंख फुंकला आणि भीती पसरली, पण मग उत्तर आलं पांढऱ्या घोड्यांच्या त्या दिव्य रथातून, ज्यांचे सारथी स्वतः ब्रह्मांडनायक भगवान श्रीकृष्ण होते. जेव्हा श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख वाजवला, तेव्हा सिद्ध झालं की धर्म कुठे आहे आणि विजय कोणाचा आहे. ज्यांच्या बाजूने साक्षात परमात्मा उभे होते, त्यांना घाबरण्याचं काय कारण होतं? तर मित्रांनो, आयुष्यात कितीही मोठं संकट समोर उभं असू दे, जर तुमचं कर्म सत्य आणि धर्माला धरून असेल तर श्रीकृष्ण सदैव तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुमचा विजय निश्चित असतो. तुम्हाला आमची सिरीज कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका.